तीन दोस्त आणि इंग्रजीचं भूत. पात्र: पांड्या, थोडा हुशार पण घाबरट. बंड्या, नेहमी जोक्स करणारा. सोन्या, अत्यंत आत्मविश्वासू पण भोळा. मॅडम, इंग्रजी बोलणाऱ्या शिक्षिका. दृश्य 1: शाळेच्या बाहेर. पांड्या: अरे बापरे, उद्यापासून नवी मॅडम येणार म्हणे आणि त्या फक्त इंग्रजीत बोलतात. बंड्या: थथर, मग आपण काय करायचं? इंग्रजी ऐकलं की माझ्या मेंदूला पित्त होतं. सोन्या: काही हरकत नाही रे, मी यूट्यूबवरून इंग्रजी शिकलोय. पांड्या: काय शिकलास? सोन्या: हॅलो, हाऊ आर यू? फाईन थँक यू. आणि बाकीचं ॲडजस्ट करू. बंड्या हिदळत: ॲडजस्ट म्हणे, इंग्रजीत ॲडजस्ट म्हणजे आपणच ॲडजस्ट व्हायचं. दृश्य 2: वर्गात मॅडम येतात. मॅडम: गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सगळे एकदम एकत्र: गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम: व्हॉट डिड यू ईट फॉर ब्रेकफास्ट टुडे? पांड्या थोडा घाबरून: मॅडम, आय ईट टी अँड भाकरी. मॅडम: व्हेरी गुड. बंड्या आत्मविश्वासाने: मे ऑल्सो टी बट नो भाकरी, ओनली चटणी. मॅडम हसून: ओके, चटणी बॉय. सोन्या छाती पुढे करून: मॅडम, आय एम ब्रेकफास्ट. मॅडम चकित: व्हॉट, यू आर ब्रेकफास्ट? सोन्या: हो मॅडम, कारण आज घरात काही नव्हतं म्हणून मीच स्वतःला खाल्लं असं समजा. सगळा वर्ग हसून लोटपोट होतो. दृश्य 3: बाहेर जाताना. पांड्या: अरे सोन्या, तू मॅडमांना घाबरवलंस की हसवलंस तेच कळेना. बंड्या: आपण आता ब्रेकफास्ट गँग झालोय. सोन्या: काही हरकत नाही, पुढच्या आठवड्यापासून आपण इंग्रजी पक्क शिकूया. पांड्या: पण पुढचा आठवडा म्हणजे कोणता? सोन्या: तोच, नेक्स्ट मंडे. सगळे मोठ्याने हसतात. शेवटचा डायलॉग. बंड्या: आपल्याला इंग्रजी शिकायचं नाही, इंग्रजीलाच आपल्याकडून मराठी शिकवायचं.